जनतेने दिलेला होता त्याचा मराठी मुद्द्याचाच विजय झालेला आहे आणि निशिकांत शिंदे मराठी मुद्द्यावरच निवडून आलेले आहेत, समजला ना। आणि ह्या निष्ठेचा आहे, हा निष्ठेचा विजय आहे, हा गद्दारांचा विजय नाहीये। विजय आमची शिवसेनेची विजय, उदय बाळासाहेब ठाकरेंची विजय आणि आदित्य ठाकरे साहेबची विजय ही वर्ली का मुसलमान पूरा जो तन मन से जो आदित्य ठाकरे साहब के साथ जैसे आमदार में लगा था, अरविंद सावंत के साथ मुझे लोकसभा में लगा था, वैसे ही इसी तरह इस इलेक्शन में भी वर्ली विधानसभा में पूरा जो मुसलमान है आदित्य ठाकरे और सुनील शिंदे के साथ में लगा रहेगा। मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 194 मधून निकाल समोर आलेला आहे। निशिकांत शिंदे हे विजय झाल्याचं म्हटलं जातं आणि त्या पार्श्वभूमीवरती जल्लोष सुद्धा या ठिकाणी होत आहे। माजी महापौर आपल्या सोबत देवेकर जी त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, आता 194 मध्ये विजय झालेला आहे? हा विजय झालेला आहे, हा सगळे मराठी माणसाचा नंतर सर्वांचा हिंदू बांधवांचा हा विजय झालेला आहे आणि जो ज्याला गर्व होता ते गर्व हरण करून टाकलेला आहे आणि निशिकांत शिंदे निवडून आलेले आहेत। खरोखर आम्हाला स्वाभिमान वाटतो। त्यांनी विभागाच्या एक चेअरपेसामध्ये एक मानाचा तुरा रोवलेला गेलेला आहे असं मी म्हणेन आणि त्यांचा विजय म्हणजे आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचा कार्यकर्ता विजय आहे। हेच मी आता तुम्हाला सांगणे, यापुढे समाजसेवेचा शिवसेना चांगल्या प्रकारे करणार एवढं मात्र निश्चित। मराठीसाठी लढा होता हा, मराठीसाठी हा लढा होता, मराठी अस्मितेचा लढा होता। 194 क्रमांकाच्या वॉर्ड मध्ये काय सांगाल, मराठीसाठी लढा दिला होता आणि त्याचा विजय झाला? हा मराठीसाठीचा लढा राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी दिलेला होता आणि सर्व जनतेने दिलेला होता त्याचा मराठी मुद्द्याचाच विजय झालेला आहे आणि निशिकांत शिंदे मराठी मुद्द्यावरच निवडून आलेले आहेत, समजला ना। आणि ह्या निष्ठेचा आहे, हा निष्ठेचा विजय आहे, हा गद्दारांचा विजय नाहीये। नक्कीच तुमच्याकडे येतो, काय सांगाल, विजय झालेला आहे, काय सांगाल? आम्ही चांगला विजय आमची शिवसेनेची विजय, उदय बाळासाहेब ठाकरेंची विजय आणि आदित्य ठाकरे साहेबची विजय ही वर्ली का मुसलमान पूरा जो तन मन से जो आदित्य ठाकरे साहब के साथ जैसे आमदार में लगा था, अरविंद सावंत के साथ मुझे लोकसभा में लगा था, वैसे ही इसी तरह इस इलेक्शन में भी वर्ली विधानसभा में पूरा जो मुसलमान है आदित्य ठाकरे और सुनील शिंदे के साथ में लगा रहेगा और ये जीत हमारी है और हमारी वर्ली विधानसभा में जीत रहेगी और मुंबई का मेयर जो बनेगा एक मराठी मानुस ही बनेगा, हमारी सरकार बनेगी, मुंबई का महापौर भी मराठी बनेगा और उदय गुप्ता ही बनेगा। ज्या ठिकाणी तुम्ही म्हणत आहात की निशिकांत शिंदे यांचा विजय झालेला आहे, पराभूत उमेदवारांबाबत काय बोलणार? बघा, पराभूत उमेदवार हा त्यांनी गद्दारी केलेली होतीच, पहिलीही केलेली होती, आताही केलेली होती आणि त्यांनी ज्या पद्धतीने पैसा पसरवला, हा पैसा पसरवलेल्याचा पराजय आहे, हा निष्ठेचा विजय आहे। आणि निशिकांत शिंदेनी गेले 20 वर्ष मातृश्री एकनिष्ठ राहून जे सामाजिक सेवेमध्ये काम केलेलं आहे त्या कामाचा विजय आणि जनतेने जो आक्रोश जनतेमध्ये उत्साह निर्माण झालेला होता निष्ठेसाठी, मराठी माणसासाठी आणि हा मुंबई वाचवण्यासाठी, जर हे समजा षडयंत्र केलं असतं आणि जर त्यांचं हे आलं असतं तर त्यांना केंद्रशासितच मुंबई करायची होती, महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची। ते षडयंत्र आणून काढण्यासाठी सर्व मराठी माणूस पेटून उठला होता, सर्व जाती धर्माचा। इथे इतर जाती धर्माचे लोक पण आहेत, 2-2, 3-3 पिढ्या, ते सुद्धा मराठीच आहेत आणि त्यांच्याबद्दलही अभिमान आहे, समजला ना। मग त्यामुळे आता बाळासाहेबांच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना ही खरी श्रद्धांजली आहे। तर आपण पाहतोय की या ठिकाणी विजय करण्याचा तो विजय करण्याचा सुरू केलेला आहे। मुंबई।